संघ भक्कम अशी स्थिती झालेली आहे त्या संघाची. पाहूया चौथा संघ चौथा सुद्धा विजयी होतो का तो संघ. अनुभवी खेळाडू आहेत कल्पेश टोके, राहुल चला पंच सामना चालू करा. गोलंदाजी आहेत गोलंदाजीसाठी आलेत ते कल्पेश आणि स्ट्राईकला आहेत ते बाळा दिनकर. पहिला चेंडू कल्पेश यांचा, मारा करतील बाळा दिनकर. कल्पेशनी जर विकेट घेतली तर त्यांना 100 रुपयाचे पारितोषिक प्रमोद यांच्याद्वारे. पहिलाच फटका मारलेला आहे हे बाळा यांनी मला वाटतं बाउंड्रीच्या दिशेने, परंतु सौरभ टोके फिल्डिंगसाठी असतं सज्ज आणि मला वाटतं 2च धावावर समाधान मानावा लागला तो बाळा यांना. संघाचं खातं आणि वैयक्तिक स्वतःचं खातं 2 धावानं उघडले बाळा यानं. कल्पेश यांचा चेंडू आखू टप्प्याचा मारा करतात. कल्पेश पुढचा चेंडू घेऊन जात आहेत ते बाळासाठी. बाळा पाहूया आपल्या काय करतात आणि मला वाटतंय शॉट मारलेला चेंडू, 1 धाव पूर्ण आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. आदित्य, चांगले असे क्षेत्ररक्षण आदित्य यांच्याद्वारे. पुढचा चेंडू कल्पेश घेऊन जात आहेत ते बॅट्समन संदीप टोके यांच्यासाठी. कल्पेश यांचा चेंडू बघूया काय करतात आणि उंचावर मारलेला फटका, मला वाटतंय झेल बाद होतात का छक्का जातो. अरे छान अशी फिल्डिंग, परंतु हात न पुरल्यामुळे बॉलाचा संपर्क झाला नाही आणि 6 धावा मिळाल्या त्या संघाला, ओवी संघाला. पहिला षटका संदीप यांच्या बॅटेद्वारे. डीजे कल्पेश यांच्या षटकातील काही चेंडू शिल्लक, खणखणीत छक्का मारलाय तो संदीप यानं. पाहूया कल्पेश टोके आणि आऊट दिशेला मारलेला चेंडू, फटका बघूया. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नात, परंतु हा न करता 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग दोघांच्या मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण सौरभ यांचं. धावसंख्येत बळ, धावसंख्या होते ती 11. षटकातील काही चेंडू शिल्लक. कल्पेश यांचा पुढचा चेंडू, मारा करतील संदीप. कल्पेश यांना थोडाशी हाताची कलाई बदलण्याची गरज. थोडा फास्ट बॉल टाकला तर जडमेंट येणार नाही बॅट्समनला. आणि चांगला असा फटका मारलेला, बॅटीला कट घेऊन पळालेला चेंडू बघूया सीमारेषेच्या अलीकडंच. मला वाटतं 1 धाव पूर्ण केली दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बाळा आणि संदीपमध्ये, तसंच चांगलं क्षेत्ररक्षण भावेश टोके यांच्याकडून. हॅलो चांगली अशी चांगली रनिंग दोघांच्या मध्ये. षटकातील काही चेंडू शिल्लक. पाहूया आणि उंचावर मारलेला फटका, मला वाटतं कॅच, परंतु कॅच नाही मिळणार आणि मला वाटतं 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि 2 धावा पूर्ण आणि मला वाटतंय कल्पेश यांचं ही वर समाप्त. 1 षटकानंतर धावसंख्येत बळ, धावसंख्या होती ती बिनबाद. बिनबाद 15 धावा खर्च करावा लागल्या कल्पेश यांना. थोडं महागडं षटक कल्पेश यांचं. थोडा हाताचा सराव वेगवान करण्याची गरज कल्पेश यांना. पाहूया पुढचा षटक.
नवीन बॉलर विकी टोके, त्यांचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला आहेत ते बाळा दिनकर. चांगली फलंदाजी बाळा आणि संदीप यांच्याद्वारे संघाला 15 धावांवर नेऊन ठेवले ते बाळा आणि संदीप यानं. बॅटीतून निघालेला छक्का चौका. पुढचा चेंडू विकी यांचा सामना करतील नितीन. आणि चांगला असा चेंडू उंचावर मारण्याच्या नादामध्ये विकेट गमावलाय तो बाळा यांनी. ओवी संघाचा पहिला विकेट बाळा यांच्याद्वारे. डीजे डीजे आणि संघाला पहिला झटका बाळा यांच्याद्वारे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते डावखरे फलंदाज, स्फोटक फलंदाज प्रकाश टोके. पाहूया संघाला कुठे किती धावर नेऊन ठेवतात ते. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल. दोन्ही स्फोटक फलंदाज मैदानात सज्ज आहेत. पंच चालू करा सामना. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेतलाय तो विकी यांनी बाळा यांच्याद्वारे. चांगली गोलंदाजी. आणि त्यांचा सामना करण्यासाठी आले ते प्रकाश टोके. डावखरा फलंदाज आहे, स्फोटक फलंदाज आहे. विकी यांचा पुढचा बॉल. सामना करतील प्रकाश. पाहूया हाफ टप्प्याचा मारा आणि मला वाटतंय बॉल आणि बॅटचा संबंध घडला नाही आणि नाराज झाले ते प्रकाश. संघासाठी खूप धावा जमवायची इच्छा घेऊन उतरले ते मैदानामध्ये. पुढचा चेंडू विकी यांचा आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न मला वाटतंय आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण, परंतु गच्चल क्षेत्ररक्षण प्रसाद यांच्याद्वारे. आणि पहिल्याच बॉलावर मारलेला हा घणघणीत चौका प्रकाश यांच्याद्वारे. डीजे घेऊन आले ते विकी आणि भुईसपाट मारलेला फटका. एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केतन यांच्याद्वारे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2च धावावर समाधान मानावं लागला प्रकाशांना. पहिल्या बॉलमध्ये चौकार, दुसऱ्या बॉलमध्ये 2. अशा वैयक्तिक 6 धावा प्रकाश यांच्या खात्यात. विकी यांचा पुढचा चेंडू. सामना करतील प्रकाश. पाहूया. आणि मला वाटतंय एक्स्ट्राच्या खूपच चेंडू बाहेर. अतिरिक्त धाव. पंचांचा व्हाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर पडत चालली आहे. पाहूया संघासाठी प्रकाश किती धावा जमावतात ते. विकी यांचा पुढचा चेंडू. मारा करतील प्रकाश आणि मला वाटतं आखूटप्प्याचा मारा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. चकमा देतात ते विकी. आणि षटकातले काही चेंडू शिल्लक. प्रकाशांना चौकार छक्का मारण्याची गरज. पाहूया पुढचा चेंडू. विकी यांचा. सामना करतील प्रकाश आणि उंचावर मारलेला फटका. पाहूया. 1 धाव पूर्ण केले दुसरी धावच्या प्रयत्नात, परंतु सीमारेषेच्या बाहेर चेंडू. डीजे तर
ओवी संघाची धावसंख्या होत आहे ती 26. 1-26. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रकाश आणि संदीप यांच्याद्वारे. 2 षटकानंतर 26 धावांची खेळी केली ती ओवी या संघानं. युवराज संघासाठी जास्तीत जास्त 50, 60, 70, 80 धावांचा टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. कारण कालच आपण पाहिला 81 धावांचा टार्गेट या संघानं पूर्ण केला आणि विजय खेचून आणला. त्यामुळे या संघासाठी 70 ते 80 धावा पाहिजेत, नाहीतर विजय होऊ शकत नाही. कारण कालच्या मॅचनुसार समजतंय हे किती धावांचा डोंगर असला तरी विजय खेचून आणण्यात बहादर आहेत ते. पुढचा गोलंदाज सूरज टोके, सामना करतील संदीप टोके. रनिंगची पाहूया आणि मला वाटतं चांगला असा फटका मारलेला, 1 धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नात परंतु असफल आणि चांगला असे क्षेत्ररक्षण. मला वाटतंय 3 धावा, 2 धावा पूर्ण केल्या. चांगले क्षेत्ररक्षण सौरभ यांच्याद्वारे. चांगली फटकाबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते संदीप यांच्याद्वारे. प्रकाश उतरल्या 1 चौका, 2 चौके आणि 2 सिंगल घेऊन आपली स्थिती मजबूत केली आहे. सूरज यांचा पुढचा चेंडू संदीप यांना आणि उंचावर मारण्याच्या प्रयत्नात असफल आणि बाबू यांचा दोन्ही हात वरत. मला वाटतं व्हाईटचा ही अतिरेक धाव. स्ट्राईकला ते संदीप टोके, नॉन स्ट्राईकला प्रकाश टोके आणि गोलंदाजीचा भार घेत आहेत ते सूरज टोके. सूरज टोके यांचा पुढचा चेंडू, सामना करतील संदीप. आणि मला वाटतंय स्लो बॉल, अतिशय सुंदर असा बॉल. बॅट्समनला समजण्याच्या आधीच विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला आणि निर्धाव असा चेंडू सूरज यांच्याद्वारे. चांगली गोलंदाज. थोडाशी रनिंग घेऊन गोलंदाजी करतात ते सूरज. उजव्या हाताची गोलंदाजी पाहूया आणि मला वाटतंय खूपच 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 छान चेंडू चकवा देण्याचा काम सूरज टोके संदीप यांना करतात आणि 2 असे सुंदर निर्धाव चेंडू फेकून फलंदाजाचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न सूरज यांच्याद्वारे. दोघांच्या मध्ये थोडीशी बातचीत, हाना मारा आणि रन बनवा अशी स्थिती प्रकाश टोके संदीप टोकेला सांगत आहेत. सूरज यांचा पुढचा चेंडू, स्लो डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतात ते. पाहूया पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतंय एस्टाच्या आउट होण्याची शक्यता, परंतु असफल आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव चोरून घेण्याचा प्रयत्न आणि सफल. आणि मला वाटतं पंचांचा व्हाईटचा सुद्धा इशारा. अतिरिक्त 2 धावा, 2 धावांची भर ओवी या संघाला मिळाली आहे. लेग बाईटच्या स्वरूपात चोरून घेतलेली ही धाव आणि व्हाईटची 1 धाव, अशा 2 धावा. चांगली अशी रनिंग. अनुभवी खेळाडू कल्पेश टोके आपल्या संघासाठी थोडासा फिल्डिंगमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक. स्ट्राईक लाईट डावखरा फलंदाज प्रकाश टोके आणि गोलंदाजीसाठी सज्ज सूरज टोके. पाहूया निर्धाव चेंडू 2 टाकले, तिसरा पण टाकतो का, प्रकाश चौका मारतो का. आणि खरोखर हा मला वाटतंय निर्धाव चेंडू हा ना करता बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही आणि अपील झाली होती आऊटची, परंतु पंचांचा चांगला निर्णय आणि लेग अंपरने व्हाईटचा इशारा
एक धाव मध्ये बळ. षटकातले काही चेंडू शिल्लक. थोडाशी रनअप घेऊन गोलंदाजी करतो तो सूरज आणि फुल टॉस देण्याच्या नादात एक फटका आणि मला वाटतंय एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि आऊट होण्याची, परंतु असफल नाही. 2 धावा पूर्ण. चांगली अशी विकेट. मला वाटतंय 2 धावा चोरून घेतल्या आणि तिसरी धावसुद्धा चोरून घेण्याचा प्रयत्न करत होते प्रकाश टोके, परंतु असफल. आपला विकेट गमवावा लागला. रनआउट झाले ते प्रकाश टोके. नाराज झाले थोडेसे. जर थांबलो असतो तर अजून 10-15 धावा जमवता आल्या असत्या, परंतु नाविलाज झाला. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आऊट. चांगली अशी दोघांची जोडी रमली होती. 1-2 धावा, 3 धावा, 4 धावा असा करत दोघाही सुद्धा चांगला स्कोर केला होता, परंतु दुर्दैवाने चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात प्रकाश टोके आऊट झाले आणि त्यांची जागा घेऊन आले ते हिटमॅन कल्पेश टोके. पाहूया सूरज यांचा पुढचा चेंडू. संदीप यांना बघूया काय करतात संदीप. आणि उंचावर मारण्याच्या नादात मला वाटतं लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण केली. धावसंख्यामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे आणि मला वाटतंय एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल सामन्यातला शिल्लक. कल्पेश स्ट्राईकला आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. तन मनानं धनानं कल्पेशचं योगदान भरपूर या क्रिकेटसाठी आहे. पाहूया उंचवर मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल आणि चांगला असा निर्धाव चेंडू सूरज यांच्याद्वारे. ओव्हर समाप्त आणि तिसऱ्या ओव्हरीनंतर धावसंख्येमध्ये बदल होतो. तो धावसंख्या होती ती 2-35 अशी मजबूत धावसंख्या झाली ती OV11 संघाची. आणि मला वाटतं शेवटचं षटक राहिलं आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा जमवतील कल्पेश आणि संदीप अशी त्यांना खात्री आहे. संघाचं नेतृत्व 2 फलंदाज करत आहेत. पाहूया संघासाठी किती मोठा डोंगर उभा करतात धावांचा ते. आणि गोलंदाजासाठी मला वाटतंय शेवटचं गोलंदाज घेऊन येत आहेत ते विकी टोके. स्कोर झालाय तो 2-35. चांगला स्कोर झालाय. संदीपच्या बॅटीतून निघालेले खणखणीत असे चौकार छक्का, 2 धावा, 3 धावा, चोरट्या धावा काढून 35 धावा जमवल्या आहेत त्या OV11 संघानं. आणि शेवटचं षटक घेऊन आले ते विकी आणि त्यांचा सामना करण्यासाठी स्फोटक फलंदाज आहेत ते संदीप टोके. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतात ते संदीप टोके. विकी यांचा स्लो डिलिव्हरी बॉल आणि मला वाटतं एक धावा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावच्या प्रयत्नात. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 2च धावांवर समाधान मानावं लागला संदीप यांना. धावसंख्यात बढत. धावसंख्या पाहिजे 70 ते 80च्या दरम्यान, कारण युवराज 11 संघ हा खतरनाक संघ आहे. त्याच्यात छोटा केतन असा खेळाडू आहे का तो शेवटच्या बॉलामध्ये 6 रन असताना सुद्धा छक्का मारतो. हे लक्षात आलं पाहिजे. विकी यांचा पुढचा चेंडू आणि मला वाटतंय पूर्णपणे असफल झाले संदीप. मला वाटतंय ते छक्का मारण्याच्या नादामध्ये विकी यांचा स्लो बॉल त्यांना काही समजला नाही आणि निर्धाव असा चेंडू बॅटला न लागता कीपरच्या हातामध्ये चेंडू. आणि मला वाटतंय थोडासा निराश झालाय तो संदीप, कारण शेवटचं षटक आहे. षटकातले काही चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या वाढवायची आहे. मनात छक्का आणि चौकाच मारायचे. 1-2 धावाने संख्या वाढणार नाही, पण छक्क्या चौक्यानं हा धावसंख्या पुढे जाईल
आणि पुढच्या संघाला अडचण येईल. विकी यांचा पुढचा चेंडू मारा करते संदीप. फुलटॉस चेंडू कट मारले हवेच्या दिशेने. बघूया एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावच्या प्रयत्नात, पण चांगलं असं क्षेत्ररक्षण योगेश कंडक्टर शेलवले यांच्याद्वारे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग. सगळेच खेळाडू जीवाचा रान करून खेळत आहेत. प्रत्येक संघासाठी विजय खेचणार आपणच असं लक्ष ठेवून मैदानात उतरले आहेत. षटकातले काही चेंडू शिल्लक, थोडासा फिल्डिंगमध्ये परिवर्तनाची गरज. विकी यांच्याद्वारे सामना करतील कल्पेश. मला वाटतंय मागच्या मॅचमध्ये छक्के आणि चौक्यांचा बादशाह ठरलेला कल्पेश, आणि बोलण्याप्रमाणेच मला वाटतंय खूपच स्ट्रॉंग छक्का कल्पेश यांच्याद्वारे. बोले तैसे चाले त्याचे वंदावे पावले. आणि मला वाटतंय कल्पेश आक्रमक फलंदाजी करण्यास सज्ज झालेला आहे. पहिल्याच बॉलावर छक्का मारला आणि गोलंदाजला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, दबावात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगली अशी फटकाबाजी कल्पेश यांच्याद्वारे. युवा खेळाडू कल्पेश, आपल्या संघासाठी धडपड करणारा हा कल्पेश. त्याच्या बॅटीतून निघालेला हा पहिला छक्का आणि संघासाठी सुद्धा छक्का मारून धावांचा डोंगर उभा करतोय कल्पेश. विकी यांचा पुढचा चेंडू स्लो बॉल केलाय. मला वाटतं उंचावर मारलेला फटका झेल होते का पाहूया. आणि स्वतः विकी झेलसाठी सज्ज, परंतु हातातून निसटला आणि 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी कल्पेश आणि संदीप. चांगली रनिंग, दोघांच्या मध्ये तालमेल. 1 धावेच्या ऐवजी 2 धावा काढल्या. सुंदर असा फटका मारला होता. कॅच घेण्याच्या नादात कॅच सुटली आणि 1 विकेट सुद्धा गमावला. विकी यांच्या द्वारे कॅच सुटली. सोपी कॅच होती, पण धावून कॅच, बॉलिंग करून कॅच घेणं सोपं नसतं, तेवढंच ते कठीण असतं. आणि षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. कल्पेश यांची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न, पण असफल. बॉल उंचावर उडाला. 1 धाव पूर्ण केले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. कल्पेश धावतो, संदीप धावतो, परंतु हा ना दोघांच्या मध्ये. आणि मला वाटतंय कल्पेशची विकेट पडते का काय. आणि मला वाटतंय व्हाईटचा निर्णय, हंपर यांचा अतिरिक्त धाव. दोन्ही सलामत फलंदाज. एक धाव बाईटच्या रूपात आणि दुसरी व्हाईटच्या रूपात, अशा 2 धावा काढल्यात त्या कल्पेश यांच्या बॅटीतून. चांगला अशी फलंदाजी करतात ते कल्पेश. स्कोर झालाय तो ओवी संघाचा 48. मला वाटतं सेंचुरी, हाफ सेंचुरी परत आलेला हा संघ आहे. आणि उंचावर मारलेला टोळा सौरभ खाली, आणि शनाकचा विचार न करता उडी घेणार. तेवढ्यात चेंडू सीमा पार. षटकार डीजे. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू असताना संदीप याने खणखणीत लावलेला हा छक्का संघासाठी प्रेरणादायक ठरू शकतो. आणि 3 बाद नंतर ओवी या संघाची धावसंख्या 54 वर जाऊन पोचली आहे. न विजयासाठी 55 धावांची गरज आहे ती ओवी या संघाला. आक्रमक अशी फलंदाजी पाहायला मिळाली कल्पेश यांच्याद्वारे, संदीप यांच्याद्वारे. आणि चांगला धावसंख्या नेऊन ठेवली ती ओवी संघाची. 55 धावा विजयासाठी पाहिजेत. आणि मला वाटतंय युवराज संघसुद्धा काय कमी नाही. कालच्या मॅचमध्ये 80 धावांचा लक्ष ठेवून पुढे खेळण्यास सज्ज झालेले ते युवराज संघाचे खेळाडू
आणि विजय खेचून आणला या संघानं. त्यामुळे 50-55 या शिल्लक रन त्यांच्यासाठी आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे आणि त्यानुसारच ते बॅटिंगची खेळी करणार आहेत. ओवी या संघानं आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. ओवी संघाचे कर्णधार फलंदाजासाठी सज्ज झालेले आहेत. अनुभवी फलंदाज आहेत. कल्पेश टोके आहेत, किरण दीपक टोके आहेत, हर्षल टोके आहेत, संदीप टोके आहेत, जनार्दन शेलवले आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. फिल्डिंगच्या बाबतीत सुद्धा चांगली कसरत करतात ते. 1-2 धाव घेण्यासाठी फलंदाजाला पार झोपून ठेवतात ते. चला गणपती बाप्पाचे नाव घेऊन फिल्डिंगला सुरुवात ओवी संघाची. पुढच्या संघानं दोन्ही कर्णधार येऊन टॉच उडून घ्या. कोण दोघ आहेत का? चला पुढच्या संघाची टॉच उडून घेण्यात येत आहे. सलामीचे फलंदाज सुरेश टोके, विकी टोके मैदानात सज्ज झालेले आहेत. विजयाच्या आशाने उतरले आहेत. 55चा टार्गेट पूर्ण करण्यासाठी ताकदीनं धावा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये उतरलेले दोन्ही फलंदाज मैदानात सज्ज झाले आहेत. अन्वी विरुद्ध SK स्ट्रायकर्स टॉच उडून झालेले आणि कोण झाले विन? अन्वी विन झाली आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. सूरज आणि विकी स्ट्राईकला आहेत ते विकी टोके, नॉन स्ट्राईकला आहेत ते सूरज टोके आणि गोलंदाजीसाठी आहेत ते छोटा बॉम्ब बडा धमाका बाळा दिनकर. चांगली अशी गोलंदाजी करतात. 1-1 रनासाठी बाळा फलंदाजाला शरणगती पत्करायला लावतो. अशी गोलंदाजी करतात बाळा. पाहूया आपल्या संघासाठी किती विकेट मिळवतो तो बाळा. चांगलं गोलंदाज, उजव्या हाताने तो गोलंदाजी करतो. स्ट्राईकला येते विकी. पाहूया आपल्या संघाचा विजय कशा धावेने पूर्ण करतात विकी आणि सूरज टोके. पाहूया. चला थोडाशी रनअप घेऊन बाळा सज्ज. धावला गोलंदाजी पुढं बॉल टाकला. पाहूया आणि मला वाटतंय थोडासा डिस्टर्ब झाला त्याला. पंच थोडे बाजूला व्हा, त्याला डिस्टर्ब करू नका कारण तो खूप महान गोलंदाज आहे. त्याला थोडा डिस्टर्ब झाला तरी तो बिचाकतो लगेच. चला नितीन यांचा पुढचा चेंडू मारा करतील विकी टोके. विजयासाठी उतरलेले फलंदाज. पाहूया पहिला गोल आणि पहिल्या बॉलवर मला वाटतंय खूपच असा निर्धाव चेंडू बाळा यांच्याद्वारे. विजयाचा पहिला चेंडू बाळा याने टाकला आणि तो सुद्धा निर्धाव चेंडू बॅट्समनला दडपणात आणण्याचा प्रयत्न बाळा दिनकर करत आहेत. बाळा यांचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू निर्धाव. आत्मविश्वास वाढलेला बाळा गोलंदाजीसाठी सज्ज. पुढचा चेंडू आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न भुईसपाट मारला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात असफल आणि मला वाटतं खणखणीत चौका. विकी यांच्या बॅटीतून निघालेला पहिला चौका संघासाठी आणि वैयक्तिक डीजे. केतन भोईर कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये या. केतन भोईर. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडूवर चौकार. चांगला असं फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विकी यांच्याद्वारे. स्फोटक फलंदाज, विजय खेचून आणणारे फिल्डर आणि दुसरा सुद्धा मारण्याच्या प्रयत्नात आणि मला वाटतंय
मला वाटतंय दीपक अनुभव खेळाडू आणि त्याच्या हातातून कॅच सुटणार नाही ही संघाला गॅरंटी आणि तीच कॅच पकडली आणि विजय साजरा विकेट गेलाय साजरा करण्यासाठी दीपक सज्ज. मला वाटतंय पहिला विकेट पडला तो विकी यांच्याद्वारे आणि विजयाची घोडदौड आता कल्पेश यांच्या खांद्यावर धुरा. पाहूया कल्पेश विजयासाठी किती फटकाबाजी करतात ते आणि संघाला आणि ज्यानं काल चौक्या छक्क्यांची बरसात केली ते तरुण तडफदार बॅट्समन आमचे युवा खेळाडू सौरभ टोके आज गैरहजर आहेत आणि संघाला त्यांची गरज भासल. पाहूया कल्पेश आपल्या संघासाठी पहिला फटका चौकार का छक्कार मारतो तो आणि दाबून मारलेला बॉल आणि चांगलं तेवढं क्षेत्ररक्षण जनार्दन शेलवले यांच्याद्वारे चांगलं मस्त जनार्दन शेलवले. केतन भोईर कुठे असतील त्यांनी इकडे यायचे आहे. षटकातले काही चेंडू शिल्लक बाळाचे असताना एक विकेट मोलाचा विकेट मिळाला तो बाळा यांना विकी यांच्याद्वारे कारण स्फोटक फलंदाज होता तो विकी. आता उतरलाय ग्रामस्थ नितीन केंबारी मला वाटतं त्यांनी मंडपात येऊन बसायचे आहे. जेवढे ग्रामस्थ आलेत तेवढे वरिष्ठ ग्रामस्थांनी मंडपात येऊन बसायचे आहे आणि स्फोटक फलंदाज सूरज टोके मला वाटतं चौकीच्या दिशेने आणि मला वाटतं सीमा पार पंचांचा सीमा पार इशारा आणि पहिला चौका मारलाय सूरज यानं बाळाच्या बॉलवर. डीजे बॉल फटका मारण्याची गरज कारण गोलंदाज खूप हुशार आहे. मध्ये पुढे आला तर मागे बॉल आणि मागे गेला तर पुढे बॉल अचूक असा टप्पा बाळा या गोलंदाजीचा आहे. त्यामुळे तेवढं सोपं नाही हे फलंदाजी करण्यासाठी. मला वाटतं एक धाव पूर्ण आणि थोडीशी मिस फिल्डिंग परंतु एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी आणि त्याचबरोबर एक धावेनंतर एक षटक संपलं. एक षटकानंतर ओवियास युवराज या संघाची धावसंख्या होते ते 1-10. चांगलं असं धावसंख्या 10 झालेली आहे तरीसुद्धा 15-16 धावांची षटकाला गरज. युवराज या संघाला 1-2 धाव काढून चालणार नाही. चौका मध्ये छक्का किंवा 3 धावा 2 धावा अशी काढण्याची गरज आहे. तसंच गोलंदाजी सुद्धा थोड्या वेगानं टाकण्याची गरज आहे. दोन्ही संघांचं करो या मरो अशी परिस्थिती झालेली आहे कारण 3 सामने युवराज या संघानं काल जिंकलेले आहेत आणि या संघानं मला वाटतंय आणि ओवी संघानं सुद्धा 2 सामने जिंकलेत आणि हा सामना जिंकला तर बरोबरीला येणार. परंतु युवराज संघानं जिंकला तर युवराज संघ पुढे जाईल. बॉलिंगचा भार घेऊन आलेले मला वाटतंय दीपक टोके दिसतात आणि दीपक टोकेच आहेत. अनुभवी गोलंदाज आहेत. चांगली अशी कालची सुद्धा गोलंदाजी झाली. चांगलं गोलंदाज करतात. त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत ते सूरज टोके. चला
सामना सुरू. दीपक यांचा पहिला चेंडू, सूरज यांना स्लो टप्प्याचा मारा आणि हलकासा कट मारला. एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात, पण अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण सुजित देसले यांच्याकडून. चांगली अशी क्षेत्ररक्षण सुजित देसले करतात. गोलंदाजी, बॅटिंग, क्षेत्ररक्षण उत्तम नावाजलेले गोलंदाज आणि फलंदाज आहेत ते सुजित देसले. पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण केले आणि स्ट्राईक देण्यासाठी कल्पेशला आमंत्रण केलं आणि सज्ज झाले ते दीपक टोके. हातात गेम घेऊन पुढचा चेंडू टाकत आहेत ते दीपक. कल्पेश यांना आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न, झेल होते का पाहूया. आणि मला वाटतं झेल सुटलेली आहे. जनार्दन शेलोले यांच्याकडून जीवदान मिळालंय तो कल्पेश टोके यांना. अतिशय थोडा तालमेल नसल्यामुळे जनार्दन शेलोले यांच्या हातातून कॅच सुटली आणि हा महत्त्वाचा विकेट. जर झेल मिळाली असती तर ओवी संघाला महत्त्वाचा विकेट मिळाला असता कल्पेश यांच्याद्वारे. जर कल्पेश टिकला आणि जर चौके छक्के मारले तर अडचणीत येण्याची शक्यता ओवी संघ. अजय जडेजा सारखी स्टाईल करणारा दीपक टोके गोलंदाज पाहूया. आपल्या हातानं बॉल फिरवून गोलंदाजाला चकवा देण्याचा काम करत आहेत आणि मला वाटतंय एक्स्ट्राच्या खूपच चेंडू बाहेर. पंचांचा व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये थोडीशी बदल होते आणि मला वाटतंय दीपक टोके यांना थोडीशी हाताचा पंच बदलण्याची गरज. थोडासा स्लो डाऊन करून फिल्डरला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटतं उंचावर मारण्याचा फटका. एक धाव पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि तेवढ्याच बाबतीत. आणि मला वाटतंय पोचलेला कल्पेश आऊट. अतिशय वेगानं धावण्याची गरज होती परंतु कुठेतरी एक मागे पुढे झाला आणि कल्पेशची त्यामध्ये विकेट गेली. चांगला कल्पेश खेळत असताना विकेट पडणं संघाला महागात पडण्यासारखं आहे आणि तो आऊट झाला. आऊट झाल्यानंतर थोडासा नाराज, परंतु आऊट हा आऊटच असतो. आऊट होऊन तो परतला. त्याची जागा भरून काढण्यासाठी छोटा चेतन मैदानात सज्ज. ज्याची आठवण काढली होती तोच या मैदानात आता हजर. कालच्या मॅच पाहिली असेल आपण. या छोट्या खेळाडून कसा विजयचा फटका मारून संघाला विजय साजरा करून दिला. पाहूया दीपक यांचे षटकातील काही चेंडू शिल्लक असताना उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल. एक दोन धाव घेऊन आपल्या संघाची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न सूरज टोके करत आहेत. स्ट्राईकला आले ते छोटा केतनच्या बॅटीतून निघालेला एक एक फटका पार मोलाचा असतो. मारला तर छक्का, मारला तर चौका, अशी त्याची स्थिती झालेली असते. मजबूत खेळाडू आहे तो. त्याच्या बॉडीवर जाऊ नका, काडी मोडीचा आहे तो पैलवान, परंतु फटक्याबाजीमध्ये तो खूप हुशार आहे. दीपक यांचा पुढचा चेंडू सामना करतील. आकू टप्प्याचा मारा आणि बोलल्याप्रमाणेच लॉंग लापला मारलेला हा फटका. एक धाव पूर्ण केले आणि मला वाटतंय चांगलीच अशी क्षेत्ररक्षण बाळा यांच्याद्वारे. आणि मला वाटतंय एकच धाव घेण्याची संधी बाळा यांनी फिल्डरला फलंदाजाला दिली आणि स्कोर होतो तो 2 बाद 16. 2 बाद 16. 13 बॉलामध्ये 39ची गरज आहे ती युवराज संघाला. फटकेबाजीची गरज आहे ती युवराज संघाला. दीपक यांचा पुढचा चेंडू. स्लो बॉलर, चांगली अशी गोलंदाजी करतात दीपक टोके, नावाजलेले गोलंदाज. आणि मध्ये टप्पा टाकून चकवा देण्याचा प्रयत्न आणि असफल. आणि मला वाटतं निर्धाव असा चेंडू दीपक यांचा. चांगली अशी गोलंदाजी संघासाठी, चांगली गोलंदाजी केली दीपक यांचे. आणि या षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 16 ही धावसंख्या झालेली. जिंकण्यासाठी 13 बॉलामध्ये धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 10-11
धावा जमवण्याच्या आहेत त्या युवराज संघाला. अतिशय अटीतटीचा हा सामना पाहायला मिळत आहे. युवराज संघाचे 2 फलंदाज आऊट. विकी आणि कल्पेश चांगले स्फोटक फलंदाज होते, पण गोलंदाजीच्या पुढे त्यांची बॅट चालली नाही आणि दुर्दैवाने दोघांचे हे विकेट गेले. आणि आता पूर्णच्या पूर्ण भार सुरेश टोके आणि छोटा केतन शेलवले यांच्या खांद्यावर आहे. पाहूया आपल्या संघासाठी विजय प्राप्त करतात का हार प्राप्त करतात. 13 बॉल बाकी आहेत आणि तिसरं षटक घेऊन आले ते संदीप टोके, संघाचे अनुभवी खेळाडू. समोर आक्रमक फलंदाज आहे तो केतन शेलवले. चांगले गोलंदाज या फलंदाजाला घाबरतात. आडवा बॉल मारतो, उभा बॉल मारतो, कसाही बॉल फेकला तरी तो सीमा पार घालवतो अशी त्याची ख्याती. आणि बॉल कसा टाकायचा, हाफ टाकू फुल टाकू, हा गोलंदाजीचा अडचण तयार होते त्या गोलंदाजाला. 7-8 पावलांचा रनअप घेऊन अनुभवी गोलंदाज संदीप टोके. तेवढंच फाईट करतात ते चेतन शेलवले. पाहूया चेतन शेलवले काय करतात आपल्या संघासाठी. आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न असफल. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोघांच्या मध्ये तालमेल नसल्यामुळे 1 धाव पूर्ण करण्यात यशस्वी. चांगलं असे क्षेत्ररक्षण. बॅटच्या कडेला लागलेला हा चेंडू, 1 धावाची आवश्यकता होती आणि 1च धाव मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर चेतन यांनी 1 धाव घेऊन संघाचे धावसंख्या वाढवले. संदीप यांचा पुढचा चेंडू सामना करतील स्फोटक फलंदाज सुरेश टोके. पाहूया आपल्या संघासाठी. आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न, छोटासा हलकासा कट, 1 धाव पूर्ण केले दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात. परंतु फिल्डिंगसाठी बाळा दिनकर नावाजलेला फिल्डर आहे हा बाळा टोके. बाळा दिनकर चांगला असे क्षेत्ररक्षण, गोलंदाजी सुद्धा चांगली करतात ते बाळा. आणि परत स्ट्राईकला आले ते छोटा केतन. पाहूया आपल्या बॅटीतून कशा प्रकारे मारतात छक्का चौका. आणि मला वाटतं निर्धाव चेंडू पहिला निर्धाव चेंडू या षटकातला. मारण्याची गरज आहे, चौकार षटकार मारण्याची गरज आहे केतन यांना. आणि उंचावर मारलेली मला वाटतं झेल होते का. पाहूया पार पुढे गेलेला बॉल बाउंड्रीच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केले दुसऱ्या धावच्या प्रयत्नात. परंतु मला वाटतं पंचांचा निर्णय 1 धाववरच समाधान मानावं लागतं. सूरज यांना 2 धावा घ्यायची गरज होती, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची हा हेतून सूरज बॅट घेऊन तयार. संदीप यांचा पुढचा चेंडू 2 पावलं पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. आणि मला वाटतंय खूपच निर्धाव असा चेंडू संदीप यांच्याद्वारे. उत्तम अशी गोलंदाजी संघासाठी आणि वैयक्तिक स्वतःसाठी करत आहेत ते संदीप. जिंकण्यासाठी काही धावांची आवश्यकता आहे, छक्का चौका मारण्याची गरज सूरज यांना. आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न असफल. थोडीशी टेक्निक्स करून खेळण्याची गरज आहे. लगोपाठ तिसरा निर्धाव चेंडू संदीप यांचा. आणि मला वाटतंय षटकाची समाप्ती, तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली. तिसऱ्या षटकानंतर युवराज संघाची धावसंख्या झाली ती 6 बॉलामध्ये 36 धावांची गरज. मोठा डोंगर. आणि मला वाटतंय 6 बॉलामध्ये 6 षटकार मारण्याची गरज युवराज संघाला. आणि मला वाटतंय
ओविया संघाचं पारडं जड दिसतंय, परंतु क्रिकेटमध्ये काही बदल घडू शकतो. चमत्कार केतनच्या हातात. जर छक्का मारला तर विजय निश्चित होऊ शकतो. 6 छक्क्यांची गरज युवराज संघाला. फार अटीतटीचा हा सामना रंगलेला आहे. बॉलर नावाजलेले बॉलर नितीन दिनकर, संघाची जबाबदारी नितीन यांच्यावर. आणि मला वाटतंय यष्टाच्या खूपच चेंडू बाहेर, एक अतिरिक्त धाव आणि चौकारच्या स्वरूपानं 5 धावा अशा मिळालेल्या आहेत त्या युवराज संघाला. पहिल्या चेंडूवर 5 धावा, बिनबॉल 5 धावा, चांगली अशी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. दोन बाद 24 धावा अशी धावसंख्या झाली त्या युवराज संघाची. पहिला चेंडू घेऊन आलाय तो बाळा, सामना करतील केतन आणि 1 धाव पूर्ण केली. फटका चांगला मारला, मला वाटतंय चांगली फिल्डिंग दीपक यांच्याद्वारे आणि 1च धाव. व्हाईटच्या रूपाने 1 धाव आणि व्हाईटच्या रूपाने 1 चौका, 4 आणि केतननं मारलेला हा फटका. म्हणजे अशा 1 चेंडूवर 5 धावा मिळाल्या त्या युवराज संघाला. आता छक्क्याची गरज, चौक्याची गरज. पाहूया का आपल्या संघासाठी काय करतात ते. बॅटमन तयार, बॉलर तयार आणि मला वाटतं उंचावर मारलेला फटका. खाली दीपक आणि यशस्वी झालाय तो दीपक. उंचावर गेलेली झेल दीपक याने टिपली. अचूक अनुभव असलेला हा दीपक, मला वाटतंय चांगली फलंदाजी सुद्धा केली, गोलंदाजी सुद्धा केली आणि फिल्डिंग सुद्धा. पाहता पाहता 3 विकेट पडले ते युवराज संघाचे. डावकरा फलंदाज प्रसाद टोके मैदानात सज्ज झालेला आहे. विजयाच्या आशेने उतरलेला प्रकाश. पाहूया संघासाठी हलकासा कट मारला आणि विजयाची आशा संपली असे वाटत असताना वाटलीच. आणि आता एवढ्या धावा निघणं शक्य नाही, परंतु काही हरकत नाही. काल 3 विजय झालेला आहे तो युवराज संघ. वाईट वाटण्यासारखा काही नाही. 3 मॅच जिंकले, 1 हरली, काही हरकत नाही. पुढचा चेंडू बाळा यांचा. सामना करतील केतन, नावाप्रमाणे केतन. मला वाटतंय तो सुद्धा झेलबाद झाला. संदीप यांच्याद्वारे चांगली फिल्डिंग आणि आउट झालाय. केतन आउट झाल्यानंतर त्याची जागा घेऊन भरून काढण्यासाठी आलेला आहे तो तरुण खेळाडू भावेश टोके. पाहूया आपल्या बॅटीतून कसा मारतो फटका आणि चांगला असा फटका मारला आणि विजय आनंद साजरा करता आला नाही, परंतु आपल्या बॅटीतून 1 फटका मारून स्वतःला आनंद करण्याचा प्रयत्न भावेशने केलेला आहे. आणि चांगली असा विजय ओविया संघाचा होताना दिसतोय. 2 विजय होऊन ओवी संघ मैदानात सज्ज आणि मला वाटतं हा 3रा विजय ओवी संघाचा. आणि उत्कृष्ट असा फटका मारून छक्का मारला प्रसाद यांच्या बॅटीतून, खणखणीत छक्का, परंतु छक्का मारून सुद्धा विजय प्राप्त करू शकला नाही तो युवराज संघ. आणि अशा पद्धतीनं एक गडी बाद होत गेला आणि युवराज संघाची हार झाली. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे खूप खूप अभिनंदन. विनोद टोके कुठे असतील त्यांनी इकडे मंडपात येण्याची कृपा करावी. विनोद टोके.